ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत अधिक महात्मा कथासार. आजचा अध्याय 4. दुर्वासांची उपकथा आणि द्रौपदीची पूर्वकथा. श्रीकृष्णाला जेव्हा मलमास नाव दिले त्यानंतर श्रीकृष्ण धर्मराजाला पुरातन गोष्ट सांगू लागले. धर्मराजा, तुमची पत्नी गतजन्मी मेधावी ब्राह्मणाची ही कन्या होती. ती सौंदर्याची जणू खानच होती. तिचा जन्म झाला तेव्हा तिची आई मरण पावली. वडिलांनीच तिचे संगोपन केले. मेधावीची ती लाडकी होती. तिला चांगली समज आल्यानंतर तिला नीतिशास्त्र, व्यवहार आणि चातुर्य शिकवले. ती मोठी होत असताना तिच्या वयाच्या मुलींचे विवाह झाले. काही मुली तर माता झाल्या. त्यामुळे मेधावीची कन्या मनात झुरू लागली. माझे लग्न केव्हा होईल अशी तिला चिंता भेडसावू लागली. वडील महापंडित असूनही मुलीचे लग्न वेळेवर व्हावे हे त्यांना कळत का नाही? विवाहाचे वय उलटले आहे, अजून मी कुमारीच आहे या चिंतेत ती बसलेली असताना दुसरीकडे मेधावीने वर संशोधन खूप तळमळीने केले, पण योग्य वर दिसत नव्हता. दमून भागून घरी आला तेव्हा अंग तापाने फणफणलं. डोळ्यांची आग होऊ लागली. अंगात प्रचंड वेदना झाल्या. तेवढ्यात त्याने मुलाला हाक मारली. हाक ऐकताच कन्या धावत आली. तोपर्यंत मेधावी नेपचित पडला होता. हातपाय गार पडले होते. तो पुण्यवान होता म्हणून त्याला मृत्यूक्षणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्या पुरुषोत्तमाचे नाव घेताच त्याने प्राण सोडले. विष्णूचे दूत त्याला वैकुंठात घेऊन गेले. वडिलांची ही अवस्था पाहून मुलीला शोक अनावर झाला. आता मी कोणाच्या मांडीवर डोके ठेवून, मला ना राहिले कोणी नातेवाईक, कोणाच्या भरोश्यावर मी आता जगू? या आश्रमात एकटी कशी राहू? तिच्या रडण्याच्या आवाजाने जवळपासचे ब्राह्मण धावून आले. मेधावीचा मृतदेह पाहून त्यांनाही रडू कोसळले. त्यांनी मेधावीवर अंत्यसंस्कार केले. नंतर कन्येने यथाशक्ती उत्तर कार्य देखील केले. नंतर ती आश्रमात एकटीच राहत असताना दुर्वास मुनी आले. मुलीने त्यांचे उत्तम स्वागत देखील केले. करून कहाणी सांगितली. आपला विवाह होत नाही ही व्यथा तिने दुर्वास मुनींना सांगितली. अधिक महात्मा अध्याय 4 समाप्त. या अध्यायामध्ये अधिक मासाची पौर्णिमा योगावर सुवर्णदान, दीपदान, धृत म्हणजे स्तूपाचे दान, अमूक म्हणजे अनारसे सत्पात्री ब्राह्मणाला दान करावे. आपोप दानाचा संकल्प हा पुढील प्रमाणे करावा. मम स्त्रियांश देवतात्मक विष्णुरूपी सहस्रशाश्रू विष्णुरूपा प्रतिद्वारा अखिल पाप प्रशम पूर्व पुत्र पौत्रयतु धनधान्यम क्षेम समृद्धी लोक उद्धारा सुख हेतु पृथ्वीदान फल प्राप्तार्थ पुपचित्र समसंख्या वर्षसहस्रवधी सर्वलोक निवासा दिकलात्मक फलसिद्धार्थ मलमास प्रयुक्तम अपूपदानम करिष्ये असं म्हणून ज्या मी वरती गोष्टी सांगितल्या त्या दान कराव्यात. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.